आज आपण सामान्य विज्ञान तास 4 याविषयी माहिती घेणार आहोत. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. विद्यार्थी मित्रो, मी स्वतःचा तयार केलेला व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश म्हणजे विज्ञानातील विविध संकल्पना एकदा ऐकून समजतील असे नाही. या संकल्पना पुन्हा पुन्हा ऐकून व पाहून घेतल्या तर त्या चांगल्या लक्षात राहतात. विद्यार्थी आपल्या सवडीने जसा मोबाईल उपलब्ध होईल त्याप्रमाणे तो तासाला उपस्थित राहू शकतो. वेळेचे बंधन असत नाही. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहिल्याने ऐकल्याने मुद्दा चांगला समजण्यास मदत होते. त्यातूनही काही अडचण असल्यास मला थेट विचारू शकता. झूमला वेळेची मर्यादा असल्यामुळे मुद्दा क्लिअर होत नाही. विज्ञान विषयातील मुद्दे पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय ऐकल्याशिवाय ते समजत नसल्याने मी स्वतःचा व्हिडिओ तयार केलेला आहे. तो मुलांच्या वेळेनुसार पाहता येत असल्यामुळे सर्व अभ्यासक्रम सर्व मुलांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. Today we learn about role of nutrients and effect of their deficiency on plants. याचा अर्थ वनस्पतींमध्ये आवश्यक असणारे विविध प्रकारचे पोषकद्रव्ये अन्न घटक, त्यांची कार्ये आणि जर ती वनस्पतींना मिळाली नाही तर त्याचे होणारे परिणाम याविषयी माहिती घेणार आहोत. This chart is on page number 30 in textbook. Number 1 nutrient, nitrogen. Function: important component of proteins, chlorophyll and cytoplasm. म्हणजेच नायट्रोजनचा उपयोग प्रथिने, हरितद्रव्य आणि पेशीद्रव यांच्यामधील एक महत्त्वाचा घटक आहे. इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी: जर नायट्रोजन मिळालं नाही तर काय होईल? रिटार्डेड ग्रोथ म्हणजे वाढ खुंटणे. युलिंग ऑफ लीव्स म्हणजे पाने पिवळी पडणे. सेकंड न्यूट्रिएंट, फॉस्फरस. फंक्शन: कन्वर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. याचा अर्थ प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी हे न्यूट्रिएंट उपयोगी पडते. इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी: इथं मिळालं नाही तर काय होईल? अर्ली लीफ फॉल म्हणजेच अकाली म्हणजे वेळेच्या अगोदर पाने गळणे. लेट फ्लॉवरिंग म्हणजे उशिरा फुले येणे. स्लो ग्रोथ ऑफ रूट्स म्हणजे मुळांची वाढ खुंटणे. थर्ड न्यूट्रिएंट, पोटॅशियम. फंक्शन: नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे वनस्पतीमध्ये असणाऱ्या चय आणि अपचय या क्रियांसाठी त्याचा आवश्यक. चय म्हणजे पचन, अपचय म्हणजे अपचन. इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी: जर पोटॅशियम मिळालं नाही तर वीक स्टेम म्हणजे खोड बारीक होणे. विल्टिंग ऑफ लीव्स पाने कोमेजणे. फेल्युर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ तयार न होणे. फोर्थ मॅग्नेशियम. फंक्शन: प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल हरितद्रव्यांची निर्मिती करणे. इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी म्हणजे जर मिळालं नाही मॅग्नेशियम तर स्लो ऑर रिटार्डेड ग्रोथ म्हणजे हळू किंवा वाढ खुंटणे. युलिंग ऑफ लीव्स पाने पिवळी पडणे. फिफ्थ न्यूट्रिएंट, आयर्न म्हणजे लोह. फंक्शन: प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल हरितद्रव्यांची निर्मिती करणे. इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी जर मिळालं नाही तर आयर्न. युलिंग ऑफ लीव्स पाने पिवळी पडणे. सिक्स्थ
मॅंगनीज फंक्शन प्रोडक्शन ऑफ प्लांट हार्मोन्स, वनस्पतीतील संप्रेरके तयार करणे. संप्रेरकांचा उपयोग, हार्मोन्स म्हणजे संप्रेरके, त्यांचा उपयोग वाढीसाठी मदत करणे, फुले उमलणे किंवा फळे फेकणे. द इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी, रिटार्डेड ग्रोथ म्हणजे वाढ खुंटणे, स्पॉटेड लीव्स म्हणजे पानांवर डाग पडणे. लास्ट न्यूट्रिएंट झिंक म्हणजे जस्त, फंक्शन प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स, संप्रेरकांची निर्मिती करणे. इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी, रिटार्डेड ग्रोथ, वाढ खुंटणे, येलोइंग ऑफ लीव्स, पाने पिवळी पडणे. नेक्स्ट पॉइंट, न्यूट्रिशन इन ॲनिमल्स, प्राण्यातील पोषण. न्यूट्रिशन इज व्हेरी नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ बॉडी. शरीरातील विविध क्रियांसाठी पोषणाची आवश्यकता असते. आर ऑब्टेन्ड फ्रॉम फूड, आणि त्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. दीज आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू ब्लड. हे अन्न त्याच्या साध्या स्वरूपामध्ये रक्तातून शरीराच्या विविध भागांना पाठवले जाते. दॅट कॅन इझिली मिक्स विथ ब्लड, ते सहजपणे रक्तात मिसळले जाते. स्टेप्स इन न्यूट्रिशन म्हणजे पोषणातील टप्पे. फर्स्ट स्टेप, इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे अन्न ग्रहण करणे. इट मीन्स फूड इज टेकन इन टू द बॉडी, शरीरात अन्न घेणे. सेकंड स्टेप, डायजेशन म्हणजे पचन. कन्व्हर्जन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म म्हणजे शरीरात घेतलेल्या अन्नाचे साध्या विरघळणाऱ्या स्वरूपात किंवा विद्राव्य स्वरूपात रूपांतर करणे, याला म्हणायचं पचन, डायजेशन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषण. ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड म्हणजे शरीरात तयार झालेले विद्राव्य किंवा साधे अन्नपदार्थ रक्तात शोषून घेणे. फोर्थ स्टेप, ॲसिमिलेशन म्हणजे सात्मीकरण. ॲसिमिलेशन मीन्स युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज. युटिलायझेशन म्हणजे वापरणे, शरीरात शोषून घेतलेले अन्न पेशी आणि उती याद्वारे वापरले जाते. फॉर एनर्जी प्रोडक्शन म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी. ग्रोथ अँड रिपेअर, वाढ आणि दुरुस्ती यासाठी शोषून घेतलेलं वापरते, त्याला म्हणायचं ॲसिमिलेशन म्हणजे सात्मीकरण. फिफ्थ स्टेप, इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे उत्सर्जन. रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी म्हणजे शरीरातून टाकाऊ पदार्थ किंवा अपचन झालेले अन्नघटक शरीराच्या बाहेर टाकून देणे, याला इंजेक्शन म्हणजेच उत्सर्जन म्हणतात. अँड देन टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स म्हणजे अन्नग्रहणाच्या विविध पद्धती. 1. होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजे समपक्षी पोषण त्याला म्हणतात. फर्स्ट, युनिसेल्युलर ॲनिमल्स. एक्झाम्पल अमिबा, पॅरामिशम. दीज ॲनिमल्स आर युनिसेल्युलर म्हणजे ते एकपेशी आहेत. इन युनिसेल्युलर ॲनिमल्स देर आर नो स्पेशल ऑर्गन्स फॉर फीडिंग लाईक हँड, माउथ. या प्राण्यांमध्ये शरीरात अन्न घेण्यासाठी हात, तोंड असे अवयव नसतात. फूड इज टेकन थ्रू एनी पार्ट ऑफ इट्स सरफेस म्हणजे शरीरात अन्न शरीराच्या कोणत्याही पृष्ठभागातून आत घेतले जाते. फूड पार्टिकल्स आर टेकन इनसाइड विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया म्हणजे शरीरात अन्न घेण्यासाठी छद्मपाद, सुडोपोडिया म्हणजे छद्मपाद म्हणजे पेशींवरील उंचवटे यासारखे भाग मदत करतात. एन्झाइम्स इनसाइड द बॉडी डायजेस्ट द फूड म्हणजे शरीराच्या आतील विकरे म्हणजे रासायनिक पदार्थ हे आत घेतलेल्या अन्नाचे पचन करतात. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड, थ्रोन आउट टू द सेल वॉल म्हणजे न पचलेला अन्नाचा भाग हा शरीर पेशीच्या आवरणातून कोठूनही बाहेर टाकला जातो. टाइप्स ऑफ इन्सेक्ट्स अँड माउथ पार्ट फॉर इंजेक्शन ऑफ फूड. फर्स्ट insect, cockroach
ग्रासहॉपर, कॉकरोच म्हणजे झुरळ, ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडा. These animals have jaw like mouth, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी जबड्यासारखे मुखावे असतात, त्यांना कुरतोडे असं म्हणतात. त्यानंतर बटरफ्लायज म्हणजे फुलपाखरे. These insects have tube like part to suck food. यांना नळीसारखा लांब असा भाग असतो, त्यामधून अन्न शोषून घेतात. मॉस्किटो अँड बेडबग्स म्हणजे डास आणि ढेकूण. These animals have needle like mouth part to suck blood from the animals. त्यांच्या तोंडाजवळ सुईसारखा चुषक भाग असतो, तो रक्त शोषून घेतो. सेकंड, सॅप्रोझोइक न्यूट्रिशन मीन्स मृतोपजीवी पोषण. एक्झाम्पल हाऊसफ्लाईज, ॲन्ट्स, स्पायडर्स. हाऊसफ्लाईज घरमाशा, ॲन्ट्स मुंग्या, स्पायडर्स म्हणजे कोळी. Some animals decompose the dead or decaying organic matter and utilize it as a food. काही प्राणी हे मृत प्राण्यांपासून किंवा वनस्पतींपासून किंवा कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांपासून अन्न मिळवतात. These are called सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणजेच मृतोपजीवी पोषण. थर्ड पार्ट, पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे परजीवी पोषण. Some animals depends upon other animals for food are called parasitic animals and the type is called parasitic nutrition. काही प्राणी आपल्या अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात, त्यांना म्हणायचं परजीवी पोषण. These are two types. म्हणजे परजीवी पोषण हे दोन प्रकारचे असते, एक्टोपॅरासाइट अँड एंडोपॅरासाइट. एक्टो मीन्स बाह्य परजीवी and endo means अंतःपरजीवी. Ectoparasite means some animals lives on the body surface of other animals. काही प्राणी हे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावर राहतात and suck their food blood as food, आणि ते त्या प्राण्यातील रक्त शोषून घेतात. बाहेरून राहतात म्हणून त्यांना एक्टोपॅरासिटिक म्हणतात. एक्झाम्पल बेडबग म्हणजे ढेकूण, गोचीड, लव्ज. एंडोपॅरासिटिक म्हणजे अंतःपरजीवी, शरीराच्या आत राहणारे. सम ॲनिमल्स लाईव्स इनसाइड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल्स. काही प्राणी आपल्या अन्नासाठी दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत वास्तव्य करतात, त्यांना बाह्य परजीवी किंवा अंतःपरजीवी और एंडोपॅरासिटिक असे म्हणतात. एक्झाम्पल राऊंडवर्म, टेपवर्म. राऊंडवर्म मीन्स माणसाच्या पोटातील जंत, टेपवर्म म्हणजे कुत्रा किंवा इतर जनावरांच्या पोटातील जंत. टाइप्स ऑफ ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ फूड. याचा अर्थ अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार. फर्स्ट, हार्बिवोरस म्हणजे शाकाहारी. सम ॲनिमल्स यूज प्लांट्स डायरेक्टली ॲज देअर फूड. काही प्राणी आपले अन्न थेट वनस्पतींकडून मिळवतात, त्यांना शाकाहारी किंवा हार्बिवोरस म्हणतात. एक्झाम्पल ग्रेझिंग म्हणजे गवत खाणारे, कार्निवोरस म्हणजे बिया खाणारे, आणि फ्रुगिवोरस म्हणजेच फळे खाणारे प्राणी. सेकंड, कार्निवोरस म्हणजे मांसाहारी. सम ॲनिमल्स डिपेंड्स ऑन अदर ॲनिमल्स डायरेक्टली. काही प्राणी हे दुसऱ्या प्राण्यांच्यावर थेट अवलंबून असतात अन्नासाठी फॉर फूड, अँड इनडायरेक्टली डिपेंड्स ऑन प्लांट मॅटर फॉर फूड. म्हणजे अप्रत्यक्षपणे ते वनस्पतींवर अवलंबून असतात. सो दे आर कॉल्ड कार्निवोरस. ॲज एक्झाम्पल टायगर इट्स herbivorous animals as deer. Deer depends upon plants, so energy from plants transfer from
herbivorous to carnivorous, as lion is also example. Third type omnivorous म्हणजे मिश्राहारी. Some animals feeding on both plants and animals. काही प्राणी हे वनस्पती आणि प्राणी दोहोंवर अवलंबून असतात. त्यांना omnivorous म्हणजे मिश्राहारी म्हणतात. Example human, monkey, dog, cat. These animals eats or feeds upon both plants and animals. Four types scavengers म्हणजे स्वच्छताकर्मी. Some animals obtain their food from dead bodies of animals. काही प्राणी हे आपले अन्न मृत प्राण्यांच्या शरीरापासून मिळवतात. Why they are called scavengers? Because they decomposes dead bodies of animals and kept clean environment. So they are called scavengers म्हणजे स्वच्छता कर्मी. And last decomposers म्हणजे विघटक. Some microorganisms obtain their food by decomposing the dead bodies of organic matter. काही सूक्ष्मजीव हे मृत प्राण्यांची शरीरे किंवा वनस्पतींची शरीरे कुजवून अन्न मिळवतात. त्यांना डिकम्पोजर्स म्हणतात. Today we learn about different types of nutrients, their function and effects of deficiency. Then nutrition in animals, steps in nutrition, types of nutrition in animals, holozoic nutrition, saprophytic nutrition, parasitic nutrition, their types and types of animals according to the types of food as herbivorous, carnivorous, omnivorous, scavengers and decomposers. Solve exercise. If any problem, call me on WhatsApp. Thank you.